एका दुर्घटनेच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। वांद्रे येथील क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे, तर आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज एका दुर्घटनेच्या संदर्भातली आपण पाहतोय। वांद्रे येथील क्रोमा शोरूममध्ये ही भीषण आग लागलेली आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। आगीचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं, तर आग विझवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहे। वांद्रे परिसरामध्ये असलेलं हे क्रोमाचं शोरूम आहे आणि या क्रोमा शोरूमला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळतंय। अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे प्रयत्न देखील केले जात आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापपर्यंत तरी कळू शकलेलं नाहीये, मात्र मोठं नुकसान या आगीमध्ये आता क्रोमा शोरूमचं झालेलं आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले जातात। या आगीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। चेतन, नेमकी कशामुळे आग लागली, किती नुकसान झालं, अग्निशमन दलाच्या किती गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करतायत? निश्चितच शुभम, जवळपास कोट्यवधी रुपयांचे नुकसान मानलं जात आहे, कारण तळमजला अधिक 3 मजल्याची ही क्रोमा शोरूमची इमारत आहे आणि पहाटे 4:15च्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला कळाली आणि त्यानंतर अद्यापपर्यंत ही आग आटोक्यात आलेली नाहीये। गेल्या जवळपास 3 तासांपासून अग्निशमन दलाच्या 15 गाड्या होत्या या कुठेतरी आग विझवण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य असल्यामुळे ही आग अधिक फोफावल्याची माहिती आहे। खुद्द मुख्य अग्निशमन अधिकारी अर्थात CFO सुद्धा या घटनास्थळी दाखल आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे अद्यापपर्यंत ही आग आटोक्यात आली नसल्यामुळे नुकसानीचा आकडा जो आहे तो मात्र वाढताना पाहायला मिळतोय। अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।